नमस्कार, मी मनीषा. तर आज मी तुम्हाला उपवासाचा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा कसा बनवायचा हे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटीभर नायलॉन साबुदाणा घेतला आहे. हा कच्चा साबुदाणा आहे. तर कुठल्या पण किराणा दुकानामध्ये हा सहज मिळून जातो. तर आता जो हा साबुदाणा आहे तर याला आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. आणि आता हा जो साबुदाणा घेतला याला काय करायचं आहे, थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आहे, म्हणजे थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो साबुदाणा आहे तर तो चांगला फुलतो आणि जो आतून कच्चा राहतो तर तो कच्चा राहत नाही. तर थोडंसं पाणी लावून एक 10 ते 15 मिनटं याला आहे ना असंच झाकून ठेवायचं आहे. आता इथं मी एक गॅसवर कढई ठेवली होती, त्याच्यात तेल तापवायला ठेवलं होतं. तर हा जो साबुदाणा आहे तो आता मी त्या कढईमध्ये घालून घेते. सुरुवातीला आपल्याला हा जो साबुदाणा आहे हा असा चिकटलेला वाटेल, पण जसजसा तो फुलेल तसतसा तो एक असा वेगळा होतो. तर मध्यम गॅसवर आपल्याला हा साबुदाणा तळून घ्यायचा आहे. म्हणजे हा साबुदाणा तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनटं लागतात. म्हणजे एक बॅच आपल्याला तळून घेण्यासाठी 7 ते 8 मिनटं लागतात. आणि जेव्हा तेलाचे जे बबल्स आहेत, म्हणजे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे थांबले की समजायचं की आपला साबुदाणा आहे तो चांगला असा आतपर्यंत तळून झाला आहे, म्हणजे आतमध्ये कच्चा राहिलेला नाही आहे. अशा वेळेसच आपल्याला तो नायलॉन साबुदाणा जो आहे तर तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने इथं मी सगळा जो नायलॉन साबुदाणा आहे तर तो मी इथं तळून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस तळून घालायचा आहे. तर त्याच्यासाठी इथं मी एक बटाटा घेतला आहे. आता एका स्लायसरच्या मदतीने इथं मी बटाट्याचे असे पातळ स्लाईस करून घेते. तर या पद्धतीने मी एका बटाट्याचे पूर्ण स्लाईस करून घेतले आणि ते असे एकावर एक ठेवून घ्यायचे. तर या पद्धतीने मी जे बटाट्याचे स्लाईस करून घेतले होते ते असे एकावर एक ठेवून घेतलेत. आणि सुरीच्या मदतीने आपल्याला हे जे आहेत बटाटे तर ते असे उभे त्याचे पातळ काप करून घ्यायचे. म्हणजे आपला जो बटाट्याचा किस आहे तो छान असा एकदम कुरकुरीत होतो. तर इथं मी एक बटाट्याचे असे पातळ स्लाईस करून घेते. आता कढईतलं जे तेल होतं ते आपलं ऑलरेडी तापलेलंच होतं, म्हणून त्याच्यामध्ये आता जे बटाट्याचे आपण पातळ असे स्लाईस करून घेतले होते तर ते मी इथं घालून घेतलेत. आणि याला छान असं गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत. तर एक 3 ते 4 मिनटं लागतात. 3 ते 4 मिनटामध्ये आपले जे बटाट्याचे स्लाईस आहेत ते छान असे सोनेरी रंगावर तळले जातात आणि एकदम कुरकुरीत होतात. तर इथं आपले जे बटाट्याचे स्लाईस आहे त्याला छान असा सोनेरी कलर आला आहे. तर आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आपले जे बटाट्याचे स्लाईस आहेत ते एकदम छान असे कुरकुरीत झालेत, अजिबात नरम पडलेले नाही आहे. त्याच तेलामध्ये आता मी एक अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर शेंगदाणे पण आपल्याला चांगले इथं खरपूस तळून घ्यायचे आहेत. पण शेंगदाणे तळत असताना आपली गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा किंवा स्लो ठेवला तरी चालेल, नाहीतर आपले जे शेंगदाणे आहेत ते जळून जातील. तर इथं या पद्धतीने मी सगळे शेंगदाणे तळून घेतलेत. आता मी इथं एक तडका पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आता मी मिरची तळून घेते. मी इथं 7-8 मिरच्या घेतल्या होत्या, त्या बारीक अशा कापून घेतल्यात. ह्याच मिरच्या कढईमध्ये पण तळू शकलो असतो, पण
ज्या मिरच्याच्या बिया आहेत त्या पूर्ण तेलामध्ये पसरल्या जातात आणि जे तेल आहे तर ते पूर्ण तेल आपलं म्हणजे खराब होतं, म्हणजे पूर्ण मिरच्याच्या बिया त्या तेलामध्ये मिक्स होतात. म्हणून मी तडका पॅनमध्ये थोड्याशा तेलावर इथं ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या अशा तळून घेते. आता त्या एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या आहे. तर इथं आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. आता आपण जो नायलॉन साबुदाणा तळून ठेवला होता त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी मिक्स करायच्यात. तर सगळ्यात अगोदर इथं मी जे बटाट्याचे काप तळून घेतले होते तर ते मी नायलॉन साबुदाण्यावर घालून घेते. त्याचबरोबर आता याच्यात तळून घेतलेले जे शेंगदाणे आहेत तर ते शेंगदाणे पण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. तर इथं मी शेंगदाणे नायलॉन साबुदाण्यामध्ये घालून घेतलेत. तळून घेतलेली हिरवी मिरची पण घालून घ्यायची आहे. आणि नायलॉन साबुदाणा जो असतो तर तो थोडासा गोड असतो, तर त्याच्यासाठी इथं मी थोडीशी पिठी साखर घालून घेतली आहे. त्याचबरोबर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथं मी चवीप्रमाणे मीठ पण घालून घेते. आणि आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला उपवासाचा नायलॉन साबुदाणा किंवा नायलॉन चिवडा बनून तयार झाला आहे. तर येणाऱ्या एकादशीला या पद्धतीने तुम्ही हा जो चिवडा आहे हा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे हे मला कमेंट करायला विसरू नका.